समृद्धी महामार्गावर प्रवास महागणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने टोल दरात 19% वाढ केली असून 1 एप्रिलपासून हे नवे दर लागू होणार आहेत। यामुळे मुंबई नागपूर प्रवासासाठी कार चालकांना 1445 रुपये टोल द्यावा लागेल। प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे। समृद्धी महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची आणि काहीशी नाराजीजनक बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने MSRDC समृद्धी महामार्गावरील टोल दरात तब्बल 19% वाढ जाहीर केली आहे। ही टोलवाढ 1 एप्रिल 2025 पासून लागू होणार असून यामुळे वाहन चालकांच्या खिशावर मोठा भार पडणार आहे। समृद्धी महामार्ग हा मुंबई ते नागपूर या 701 किलोमीटरच्या अंतराला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे। या मार्गावरील नागपूर ते इगतपुरी हा 625 किलोमीटरचा टप्पा आधीच सुरू झाला आहे, तर येत्या महिनाभरात इगतपुरी ते आमने हा उर्वरित 76 किलोमीटरचा मार्गही खुला होणार आहे। मात्र संपूर्ण मार्ग सुरू होण्यापूर्वीच टोल दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या नव्या दरानुसार मुंबई ते नागपूर या संपूर्ण प्रवासासाठी कार चालकांना आता 1445 रुपये टोल भरावा लागणार आहे, तर नागपूर ते इगतपुरी या मार्गासाठी 1290 रुपये टोल आकारला जाईल। टोलवाढीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी पसरली असून अनेकांनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। समृद्धी महामार्ग सुरू झाल्यापासून प्रवाशांना जलद आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळत आहे, परंतु टोल दरातील ही वाढ त्यांच्यासाठी आर्थिकदृष्ट्या जाचक ठरू शकते, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे। MSRDCच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की या टोलवाढीमागे रस्त्यांचे देखभाल खर्च आणि प्रकल्पाचा वाढता खर्च यांचा समावेश आहे। मात्र या वाढीमुळे रोज प्रवास करणाऱ्या सामान्य वाहन चालकांवर आर्थिक ताण वाढणार आहे। विशेषतः व्यावसायिक वाहन चालक आणि नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांना या निर्णयाचा सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे। समृद्धी महामार्ग हा राज्यातील एक महत्त्वाचा प्रकल्प असला तरी टोलवाढीच्या या निर्णयामुळे प्रवाशांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे। आता या निर्णयावर सरकार आणि MSRDC काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे।